बातमी सांगलीतली आहे। सांगली जिल्ह्यातील एका युवा पैलवानाच्या आत्महत्येमुळे आता खळबळ उडालेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। खानापूर तालुक्यातल्या नागेवाडी गावचा पैलवान सूरज निकम यानं राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे। सूरज निकमनं कुमार महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावलेला होता। त्याच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। पोलीस सध्या अधिक तपास करतायत आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। कुलदीप माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। कुलदीप, आत्महत्येमागचं नेमकं कारण समोर आलेलं आहे का? पोलिसांचा प्राथमिक तपास नेमका काय सांगतो? अजिंक्य, सूरज निकम याने ज्या पद्धतीनं वयाच्या अवघ्या 30 वर्षामध्ये आपला कुस्ती क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवला होता, त्यामुळं महाराष्ट्रावर त्याची ओळख होती आणि अशा परिस्थितीत सूरजनं ही आत्महत्या का केली हे देखील अद्याप स्पष्ट नाहीये। त्याचं वडिलांचं काही दिवसापूर्वीच निधन झालं होतं आणि त्यामुळे तो अस्वस्थ होता अशी काही त्याच्या गावातून त्याच्या जवळच्या मित्राकडून माहिती मिळते। मात्र त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाहीये। आज दुपारच्या सुमारास त्याचा भाऊ या ठिकाणी परराज्यामध्ये होता, त्यामुळे आज दुपारी त्याच्यावरती अंत्यसंस्कार होतील। मात्र एक उमद्या या ठिकाणी तरुण पैलवानानं आत्महत्या केल्यामुळं साहजिक आहे संपूर्ण महाराष्ट्रभरातील कुस्ती क्षेत्रावरती शोककळा पसरलाय। पोलीस तपासामध्ये त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण काही दिवसामध्ये स्पष्ट होईल। अजिंक्य, ठीक आहे कुलदीप, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।